नागपुर के वाटोड़ा थाना क्षेत्र में सिम्बायोसिस कॉलेज के पीछे जंगल में मिले अज्ञात शव की गुत्थी पुलिस ने सुलझा ली है। सिर पर पत्थर मारकर की गई इस खौफनाक हत्या के मामले में पुलिस ने 2 मुख्य आरोपियों को गिरफ्तार कर लिया। 1 साल पुरानी आपसी रंजिश और पुरानी खुन्नस के चलते इस वारदात को अंजाम दिया गया था। घटना वाटोड़ा थाना क्षेत्र स्थित सिम्बायोसिस कॉलेज के पीछे वाले जंगल की है। पुलिस को 6 से 7 अगस्त के दौरान एक युवक का शव मिलने की सूचना मिली थी। जांच में मृतक की पहचान प्रतीक उर्फ आदू करंडेकर उम्र 20 वर्ष के रूप में हुई। वाटोड़ा पुलिस की तफ्तीश में सामने आया कि मुख्य आरोपी आवेश इकबाल शेख और शाकिब शेख अब्दुल कलाम ने 1 साल पहले हुई गाड़ी के कट और झगड़े की पुरानी रंजिश के चलते हत्या की साजिश रची थी। वारदात के दिन दोनों आरोपी प्रतीक को एक ही बाइक पर बैठाकर जंगल में ले गए, जहां सब ने साथ में शराब पी। इसके बाद पुरानी खुन्नस में आरोपियों ने मृतक के सिर पर पत्थर से वार कर उसे मौत के घाट उतार दिया। पुलिस के मुताबिक आरोपी शकीब शेख शातिर अपराधी है, जिस पर नंदनवन, वाटोड़ा और कलमना थाने में चोरी, 425 और पॉक्सो जैसे गंभीर मामले दर्ज है। पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस द्वारा आगे की गहन जांच जारी है। दिनांक 6/8/2026 रोजी सिम्बायोसिस कॉलेजच्या पाठीमागे सायंकाळी हा प्रकार घडलेला आहे। 7 तारखेला सकाळी 9:30 ते 10 वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की बाबा एक अनोळखी पुरुष इसम हा त्या मोकळ्या जंगलामध्ये पडलेला आहे। त्यानंतर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी तपास पथक वगैरे सर्व आम्ही हजर झालो, वरिष्ठ अधिकारी हजर झाले। आम्ही पाहिलं तर एक साधारण 25 ते 30 वर्षाचा मुलगा जो आहे तो सदर शेतामध्ये पडलेला होता आणि त्याच्या डोक्यावरती जखमा होत्या, बाजूला दगड पडलेले होते 2 ते 3। त्या दगडांनी त्याची हत्या केली असावी असा आमचा प्राथमिक अंदाज होता। आणि त्यानंतर आम्ही मग पूर्ण तपास पथक आणि हे सर्व कामाला लागलो। पोलीस स्टेशन मिसिंग शोध घेतला, बऱ्याच हे शोध घेतल्यानंतर सदरचा मुलाला मला ओळख पटली। त्या मुलाचं नाव आहे प्रतीक उर्फ आदी राजू करंडेकर, वय 20 वर्ष। हा पारडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा मुलगा आहे आणि त्यानंतर त्याचे आम्ही बॉडी ताब्यात घेतली आणि पुन्हा सोपस्कर हे केल्यानंतर त्याला जे मारणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही तपास केला असता असं पुढे आलं की त्याचे जे ओळखीचे मित्र आहेत, एक आवेश इकबाल शेख आणि शाकिब शेख अब्दुल कलाम, हे दोघेही देशपांडे लेआउटचे राहणारे आहेत की हे 2 दिवसापासून एकत्र फिरत होते। बऱ्याच वेळा ठिकाणी 1-2 ठिकाणी दारू वगैरे पिले आणि यातील जो आवेश आहे आणि जो मयत आहे प्रतीक, या दोघांचं 1-1.5 वर्षापूर्वी गाडीच्या कट मारण्यावरून भांडण झालं होतं। त्याच्यामध्ये त्या मीनवाईल 1 वर्षामध्ये त्यांचं 1-2 वेळा बाचाबाची पण झाली होती। त्या कारणावरून सदरचा हे अपघात मृत्यूचा प्रकार म्हणजे खुनाचा प्रकार घडलेला आहे। यातील 2 आरोपीला आम्ही तात्काळ म्हणजे घटना घडल्यानंतर सदर आम्हाला समजल्यानंतर 3 तासामध्ये आम्ही दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली की मागील झालेलं भांडण आणि 2 दिवसापासून एकत्र फिरत होते आणि त्या दिवशी हे आवेश, शाकिब आणि हे प्रतीक हे एकाच बाईकवरती सदर ठिकाणी आले होते, तिथेही बसले आणि तिथे त्यांनी दारू सेवन केलं आणि त्या दारू सेवन केल्यानंतर मग त्यांच्यामध्ये पुन्हा तिथे वादविवाद झाले आणि त्या वादामध्ये यातील आवेश आणि शाकिब जो आहे यांनी तिथे पडलेले दगड जे उचलून त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केल्याचं पुन्हा उघड झालेलं आहे आणि मग सदर दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। काल मान्य न्यायालयासमक्ष हजर केलं आणि त्यानंतर त्यांचा 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे। तर देखील सदर गुन्ह्यात आणखी कोण आहे का किंवा आणि कोणी यात सामील आहे का, याच्यामध्ये काही कट आहे का, याबाबत सखोल तपास करीत आहोत। यामध्ये मृतक आणि दोन्ही आरोपी हे काय कामाचे असतात, त्या दोघांच्या काही रिकॉर्ड आहे का, काय सांगता? यातील जो मयत आहे प्रतीक उर्फ राजू करंडेकर, याच्यावरती मागील वर्षी पारडी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये तो सध्या जामिनावर बाहेर आहे गेल्या जून महिन्यापासून आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे। तसेच यातील जो शाकिब अब्दुल शेख जो आहे हा सुद्धा रेकॉर्डवरील आरोपी आहे। याच्यावरती कळमना पोलीस स्टेशन, सोनेगाव, वाटोड्याला सुद्धा एक 300 पोक्सोचा गुन्हा दाखल आहे, 376चा गुन्हा दाखल आहे, चोरीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहे। हा रेकॉर्डवरील आरोपी आहे।